नवीन आहेत ती पण आणि बऱ्यापैकी शिवतात त्याच्या पण. तर बाही लावताना खूप सारी गडबड होते. असा जर असा कपडा साडीचा वगैरे असेल तर इकडं पळतो तिकडं पळतो आणि आपलं काय होतं, अस्तर एकीकडं आणि जो ब्लाऊजचा जो कपडा आहे तो एकीकडं आणि असा झोळ येतो. मग त्यामुळे काय होतं, ते दिसायला फिनिशिंग चांगलं दिसत नाही ब्लाऊजला. तर ते फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं तर इथं तुम्हाला दाखवते. मी इथं काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला कुठेही दिसतंय का काय बाही वगैरे कट केलं, काहीच नाही. हा आहे तो आपला अस्तर मेन कपडा आहे आणि हे आहे अस्तर. तर हे अस्तर आहे हे कटिंग करून घ्यायचं आहे बाहीसारखं सेम. बाहीमध्ये सुद्धा कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्राच कटिंग करायचं आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला बाही व्यवस्थित कटिंग करता येईल, म्हणजे लक्षात येईल बऱ्यापैकी. तर अशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे आणि ही स्टिच करून घ्यायची. सेम तसंच ही दुसरी बाही पण स्टिच करून घ्यायची आहे असं अशा पद्धतीनं. आणि मग काय करायचं, असे पूर्ण आपली शिलाई झाली की कपडा हा सेट होतो, अगदी व्यवस्थित सेट होतो. अस्तर संघ आणि मेन कपडाचं दोन्हीही अगदी व्यवस्थित सेट होतात. कुठेही झोळ येण्याचं काहीही रिझन राहत नाही. तर आता काय करायचं, हा आता सरळ कपडा आहे, ह्याच्यावरती हा सरळ कपडा ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मेन हे आहे की फक्त थोडंसं स्किल वापरायचं आहे आपलं. जरासं डोकं वापरून काम केलं ना व्यवस्थित छान फिनिशिंग येतं. तर हा आपला कॉर्नर आहे तो. म्हणून ह्याच्यासाठी काय करायचं, थोडंसं एक्स्ट्रा कपडा घ्यायचा कधीही, म्हणजे इकडं तिकडं जर झालं तर बरोबर ते माप येईल. म्हणून असे हे दोन्ही कॉर्नर हे जुळवून घ्यायचे आहेत आणि असं आपण इथं पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हे दोन्ही व्यवस्थित असे जुळवायचे आहेत, अशा पिना लावून घ्यायच्या आहेत. आणि बरोबर आता हे कपडा व्यवस्थित बिना झुळाचा खाली व्यवस्थित सरकलेला आहे. तर हा अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि मग हा कटिंग करायचा आहे. आणि ही बाही लावल्यानंतर सुद्धा खूप छान पद्धतीने याचं फिनिशिंग येतं, का तर ह्याच्यामध्ये झोळ कुठं सुद्धा राहत नाहीये. तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं. तर तुम्हाला मी पिना काढून वगैरे दाखवते. आता एक पिना काढून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी दोन्ही कपडे अगदी व्यवस्थित कटिंग झालेलं आहे, कुठेही मागं पुढं वगैरे काही सुद्धा होत नाही. हे बघा. तर आता हे पकडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की असं होतंय. तर हे म्हणून हे अगदी व्यवस्थित ह्या पद्धतीने हे कट करायचं आणि असं पकडलं की बरोबर दोन्ही कपड्यांचं जे आहे ते एकसारखं येतं. आणि हे असं झालं